500 किलोमीटर मीटर किलोमीटर नाही मीटर इतके फायबर केबल हे धुळे शहराच्या जमिनीमध्ये काढलेले आहे. यापैकी फक्त 4050 किलोमीटर 500 किलोमीटर मीटर किलोमीटर नाही मीटर इतके फायबर केबल हे धुळे शहराच्या जमिनीमध्ये काढलेले आहे. यापैकी फक्त 4050 किलोमीटर केबलच्या यामध्ये धुळे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जवळजवळ 45 कोटी रुपयाचा फ्रॉड केला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी रिलायन्सला लिहिलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्ही फ्रॉड केला आहे आणि तुम्ही बनावट कागदपत्र सादर केली आहेत. आता फ्रॉड केला असं म्हटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार करणं आवश्यक होतं. ती आज तागायत केली नाही. अनेक चेक असे आहेत की जे बँकेच्या खात्यातून विड्रॉ झाले पण महापालिकेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. जे मुद्रा आहेत पण पालिकेच्या अकाउंटला जमा नाही. तेव्हा याच्या विरुद्ध आम्ही धुळ्याचे SP विशाल आनंद यांची भेट घेतली आणि त्यांना सगळ्या कल्पना दिली. नियमाप्रमाणे धुळे पोलीस स्टेशन SP राज्याचे मुख्यमंत्री गृह सचिव मुख्य सचिव यांच्याकडे रिसर तक्रारी दाखल केल्या आहेत. असं आहे की गुन्हा दाखल करू नये घेतला नाही तर आम्ही 156(3) खाली न्यायालयात गुन्हा दाखल करायला विनंती करू आणि याच्याबद्दल क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करून आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची माननीय उच्च न्यायालयामध्ये मागणी करू. याच्यामध्ये श्रीमती अमिता जगडे पाटील आणि कैलास शिंदे हे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आता ते पोलिसांचं काम आहे. आम्ही तर आरोपी म्हणून त्यांचं नाव दिले संशयित आरोपी म्हणून.